नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत ग्रो बेड होम विजिट याची डेफिनेशन बघूया। लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडवणे, त्यांना परिचर्या सेवा पुरवून त्यांचे आरोग्य वर्धन करणे म्हणजे ग्रो बेड होय। ग्रो बेड म्हणजे लोकांच्या घरी जाऊन म्हणजे एरियामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या लोकांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविणे, त्यांना काही जर त्रास होत असेल, ताप, सर्दी, ताप, खोकला, तर त्यांना टॅबलेट्स वगैरे देणे म्हणजे त्यांच्या आरोग्याचे प्रश्न सोडविणे आणि त्यांना परिचर्या सेवा पुरवून त्यांचे आरोग्य वर्धन करणे म्हणजे त्यांना बरे करणे म्हणजे ग्रो बेड होय। ग्रो बेडची तत्वे। ग्रो बेड ही लोकांच्या गरजेनुसार असावे। ग्रो बेड ही कशी लोकांच्या गरजेनुसार असावी। उदाहरणार्थ पावसाळ्यामध्ये डेंग्यू, मलेरिया यांसारखे आजार जास्त पसरवतात, तसेच डायरिया, लूज मोशन, तर आपण त्या आजारानुसारच आपण त्यांना ग्रो बेड द्यावी। ती त्यांना अत्यंत गरजेची आहे, कारण की त्यावेळेस या आजाराची साथ पसरते। ग्रो बेड ही सुनियोजित कार्यक्रमाचा घटक असावी। ग्रो बेड ही अगोदरच आपण सुनियोजित केलेली असावी। लोकांच्या आरोग्याचे प्रश्न समजावून घेणे, लोकांना आरोग्याचे काय प्रश्न पडलेले आहेत म्हणजे त्यांना कोणता त्रास होतो हे अगोदर समजावून घेणे, नंतरच त्यांच्यावरती ट्रीटमेंट देणे। नंबर 4 आहेत कुटुंबाबद्दल माहिती मिळवणे। आपण ग्रो बेड देत असताना त्या कुटुंबाबद्दल माहिती घेणे, त्या घरामध्ये किती जण असतात, त्यांना एखाद्याला अनुवंशिक आजार आहे का हे बघणे। ग्रो बेड देत असताना सहृदयता असावी, म्हणजे ग्रो बेड देत असताना असं समजायचं की समोरच्या ज्या व्यक्तीला आपण ग्रो बेड देत आहोत ती आपली नातेवाईकच आहे, अशा पद्धतीने त्यांना ग्रो बेड देताना सहृदयता ठेवावी। सुरक्षित तांत्रिक कौशल्याचा वापर करावा। सध्या जे बी तांत्रिक कौशल्य अवेलेबल आहे तशा तांत्रिक कौशल्याचा वापर करून ग्रो बेड द्यावी, म्हणजे तो लाभार्थी लवकर बरा होईल। आपण देत असलेली माहिती खरी आहे याची खात्री करूनच ती लोकांना सांगावी, म्हणजे आपण देत असलेली जी माहिती आहे ती खरी आहे। आपण समजा मलेरिया याविषयी लोकांना आरोग्य शिक्षण देण्यासाठी गेलो किंवा ग्रो बेड देण्यासाठी गेलो, तर आपल्याला त्याच्या अगोदर मलेरिया या आजाराची सर्व माहिती असली पाहिजे। ती कशापासून पसरते, त्याचे साइन अँड सिम्पटम्स काय, त्याच्यावरती ट्रीटमेंट काय करू शकतो किंवा त्याचे प्रिव्हेन्शन आपण काय करू शकतो याची माहिती पहिले आपल्याला असली पाहिजे, तरच ती आपण लोकांना देऊ शकतो आणि ती खरी आहे हेही बघायला पाहिजे। आरोग्य स्थितीचे निदान करणे, लोकांचा सहभाग वाढवणे। ग्रो बेड देत असताना जास्तीत जास्त लोकांना ग्रो बेड देणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यासाठी लोकांना आरोग्य शिक्षण देणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे अत्यंत गरजेचे आहेत। लोकांना सर्वसमावेशक सेवा पुरविणे, लोकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरविणे। प्रथमोपचार सेवामध्ये समजा ORS, आयर्न आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या, एखाद्याला साधं खरचटलेलं वगैरे असेल तर मलमपट्टी करणे, ताप, सर्दी यांसारख्या छोट्या मोठ्या आजारांवरती टॅबलेट्स पुरविणे। नंतर आहेत पर्यावरण स्वच्छतेविषयी मार्गदर्शन। जर आपण स्वच्छता ठेवली नाही आणि आपल्या घर व आपला आजूबाजूचा परिसर जर का आपण स्वच्छ ठेवला नाही तर आपल्याला आजार होईल, पण जर का आपण स्वच्छता राखली तर आपण कमीत कमी खूप साऱ्या आजारांपासून वाचवू शकतो। त्यामुळे त्यांना पर्यावरण स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करावे। कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे, आपल्यासोबत जे कर्मचारी लोक येतात ते व्यवस्थितरित्या ग्रो बेड देतात का, लोकांना सेवा पुरवतात का यासाठी कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहेत। नंबर 14 अनेक क्षेत्राशी समन्वय साधणे। अनेक क्षेत्राशी समन्वय साधणे म्हणजे त्या ठिकाणी आपण जे एरियामध्ये जात आहोत त्या ठिकाणी जर का स्कूल असेल, एखादी अंगणवाडी असेल तर त्या ठिकाणी जायचं, त्या ठिकाणच्या टीचर्स जे लोक असतात त्यांनाही आरोग्य शिक्षण द्यायचं, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकेल, कारण की मुलांना चांगल्यारीत्याही त्यांचे शिक्षक वर्ग समजावून सांगू शकतात। नंबर 15 आहेत गंभीर रुग्णांना संदर्भ सेवा देणे। जर एखादा रुग्ण हा आवाक्याबाहेरचा असेल किंवा आपण त्याच्यावरती उपचार करू शकत नाही, अशा वेळी त्यांना लवकरात लवकर संदर्भ सेवा देणे, त्यामुळे रुग्णाचा जीव वाचू शकतो। नंबर 16 चिकित्सालयाकडे येऊ न शकणारे वृद्धांना, गरजूंना, रोगांना सहज बळी पडणाऱ्या लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविणे, म्हणजे दवाखान्यामध्ये जे लोक येऊ शकत नाही असे वृद्ध किंवा गरजू
असे लोक आहेत जे आजारांना सहज बळी पडू शकतात. म्हणजे ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट नाहीये, अशा ठिकाणच्या लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरविणे. नंबर 17 आहेत आयरन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्या वाटप करणे. नंबर 18 महिलांना व सुयोग्य जोडप्यांना हेल्थ एज्युकेशन देणे. विशेषतः महिलांना व्यवस्थितरित्या त्यांनी स्वच्छता कशी राखायची, नंतर स्तनपानविषयी मार्गदर्शन करणे, बाळाला कसे सांभाळावे याबद्दल मार्गदर्शन करणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व, स्त्री असो, पुरुष असो किंवा बालके असो, या व्यतिरिक्त कुटुंबालाही वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगणे अत्यंत महत्त्वाचे आहेत. नंबर आहे 20 आरोग्य शिक्षण. मित्रांनो, आरोग्य शिक्षण देणे खूप महत्त्वाचे आहेत. व्यक्ती, कुटुंब, समाज या सर्वांना आरोग्य शिक्षण दिले तरच ते आजारावरती प्रिव्हेन्शन करू शकतात. आता बघूयात आपण गृहभेट देत असताना जी किट घेऊन जातो त्या किटमध्ये काय काय साहित्य असतात. तर बघूयात, गृहभेट देताना जी बॅग वापरतो ती चामड्याची असावी आणि धातूची असावी. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येणारी असावी. म्हणजे ती हलकी असावी व एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला झेपेल अशा पद्धतीने असावी. त्यामध्ये साहित्य, ड्रेसिंग साहित्य, त्यामध्ये कापसाचे बोळे, त्रिकोणी बँडेज, सॉब, स्प्लिंट, बँडेजेस, गॉज इत्यादी गोष्टी असाव्यात. नंतर आहेत मेडिसिनमध्ये टिंक्चर, आयोडीन, जंक्शन व्हायलेट, नॉर्मल सलाईन, फिल्टर वॉटर यासारख्या गोष्टी घ्याव्यात. गोळ्या, पॅरासिटामॉल ही ताप, सर्दी, डायक्लोफेनकुलार, ओमेज अँटीमेटिक्स, सायक्लोफॉर्म अँटीपायरेटिक्स, ORS एखाद्याला लूज मोशन, डायरिया किंवा विकनेसपणा असेल तर ORS सॅचेट देणे. आयरन आणि फॉलिक ऍसिडच्या गोळ्यात पुरवणे, सिप्रो आणि मेट्रो. नंतर आहेत हत्यारे. यामध्ये फॉर्सेस, स्पॅच्युला, ब्लेड ही न्यू घ्यावी. कव्हर स्प्लिट, किडनी ट्रे, निडल, सीझर, आर्टरी फॉर्सेप्स, ड्रेसिंग फॉर्सेप्स इत्यादी गोष्टी घ्याव्यात. नंबर 5 आहेत इतर गोष्टी. इतर गोष्टीमध्ये थर्मामीटर, टेस्ट ट्यूब होल्डर, स्टेथोस्कोप, BP ॲपरेटर, शुगर मशीन हे घ्यावेत. थर्मामीटर हे ताप, टेम्परेचर चेक करण्यासाठी, स्टेथोस्कोप हार्टबीट वगैरे चेक करण्यासाठी, BP ॲपरेटर BP चेक करण्यासाठी, शुगर मशीन पेशंट एखाद्याला समजा डायबिटीज वगैरे असेल तर शुगर चेक करण्यासाठी. नंतर इतर वस्तू, या वस्तूमध्ये साबण आणि साबणाचा डब्बा हे खूप मेन आहेत, कारण की आपल्याला हँडवॉश प्रत्येक वेळी करावा लागतो. कागद, टेप, पेन, पेन्सिल, स्केल, औषध देण्यासाठी छोटे छोटे कागद. आता बघूयात बॅग टेक्निक. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आता बघूयात बॅग टेक्निक. बॅग ही कॅनव्हास, धातूची व चामड्याची असावी, तसेच सहज वाहून नेता येईल अशी असावी. टेप, वही, नोंदवही, वर्तमानपत्रे, टॉवेल, साबणाचा डब्बा, नखे साफ करण्याचा ब्रश इत्यादी वस्तू ठेवण्यासाठी बॅगला बाहेरून खिसे असावेत, जेणेकरून आपण त्या वस्तू सहज काढू शकू आणि आपल्याला त्या लवकर सापडतील. नंतर आता बॅग टेक्निक. बॅग कशी हाताळावी. बॅग अगोदर आपण बॅग एरियामध्ये घेऊन जाणार आहोत ना, तेव्हा ती बॅग ही स्वच्छ असावी, ती घाण मरकटलेली नसावी. प्रथम हात स्वच्छ धुवावेत. म्हणजे बॅग ओपन करण्यापूर्वी हात अगोदर स्वच्छ धुवावेत. मग ते साबण पाणी असो किंवा हँडवॉशने आपण स्वच्छ धुवू शकतो. स्वच्छ जागेवर वर्तमानपत्र किंवा प्लास्टिकचा कागद पसरावा आणि त्यावरती बॅग ठेवावी, म्हणजे बॅग ही घाण होणार नाही. लहान मुले व प्राण्यांपासून बॅग ही दूर ठेवावी, कारण की त्यामधील काही वस्तू वगैरे असेल तर लहान मुले घेतात किंवा प्राण्यांनाही लागू शकतात. बॅग उघडण्यापूर्वी हँडवॉश करावा. आवश्यक असेल त्याच गोष्टी बाहेर काढाव्या. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची अत्यंत गरज आहे त्याच गोष्टी बाहेर काढाव्यात. सर्व गोष्टी बाहेर काढून त्याचा पसारा मांडू नये. परिचर्या सेवा देण्याचे काम करावे. आपल्याकडून जेवढी परिचर्या सेवा पुरवता जाईल तेवढी द्यावी. जर का ती शक्य नसेल तर त्या व्यक्तीला किंवा लाभार्थीला संदर्भ सेवा देण्याचे काम करावे. काम संपल्यावर सर्व साहित्य धुवून उकळून घ्यावे. म्हणजे आपले जर का काम झाले तर आपण जे यूज केले, समजा बायचान्सली आर्टरी वगैरे यूज केले असेल तर त्या साहित्य धुवून घ्याव्या. शक्य असल्यास उकळून घ्याव्या, नसेल तर त्या एका बॅगमध्ये ठेवून द्याव्यात, म्हणजे आपण त्या नंतर ऑटोक्लेव करू शकू. हात स्वच्छ धुवून सर्व साहित्य बॅगमध्ये ठेवा.
शक्य नसल्यास दुसऱ्या बॅगमध्ये ठेवावे। वस्तू खाली राहिलेल्या आहेत का याची खात्री करा। म्हणजे आपण ज्या वस्तू आणलेल्या आहेत आणि ज्या वस्तू बाहेर काढल्यात त्या वस्तू जर का खाली राहिलेल्या आहे का नाही याची अगोदर खात्री करून घ्या, तरच बॅगी पॅक करावी। नंतर आहेत हात स्वच्छ धुवून काढा। सर्व कृती झाल्याच्या नंतर परत एकदा हात हे हँडवॉशने स्वच्छ धुवून काढावेत। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।